शोध स्वतःचा हा चौथा भाग तुमच्या पुढे मी आणते आहे आणि त्याचं नाव आहे गरज की सवय. आमच्या घराची गच्ची आणि आमच्या समोरच्यांची गच्ची म्हणजे शेजारच्या इमारतीतल्या घरच्यांची गच्ची ह्या एकमेकाला लागून आहेत. त्यामुळे सर्वसाधारणपणे दोघींच्याही गच्चीमध्ये काय चाललेलं आहे ते आम्हाला अगदी सहजपणे दिसतं. रोज सकाळी उठून आमच्या गच्चीतल्या झोपाळ्यावर बसून चहा प्यायचा, वर्तमानपत्र वाचायची, गप्पा मारायच्या, आज काय झालं, उद्या काय करायचं आहे, काल दिवस कसा गेला, वर्तमानपत्रातल्या बातम्या, या सगळ्या गोष्टी आम्ही दोघंही जण नेहमी बोलत असतो. आणि हा चहा पितानाचा आमचा नेहमीचा कार्यक्रम आहे. आणि त्याच वेळेला आमच्या समोरच्या गच्च्यातली रॉनीची अम्मा मात्र नारळ खरवडत असते आणि आमच्या या गप्पांच्या बॅकग्राऊंडला तिच्या नारळ खरवडण्याचा आवाज अगदी छानपणे मॅच होतो, अगदी जुळून येतो. आम्ही कधी विचारलं तिला किंवा मी तिला कधी विचारलं की अहो रोज तुम्ही नारळ खरवडता, तर ती म्हणते आमच्या घरामध्ये नारळाशिवाय खोबऱ्याशिवाय काही होत नाही, आम्हाला रोज एक तरी नारळ लागतोच. आणि या रॉनीच्या अम्माचं जेव्हा हे वक्तव्य मी ऐकलं त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की अरे काही काही गोष्टींशिवाय आपल्याला अजिबातच चालत नाही आणि या गोष्टींची आपल्याला सवय होऊन बसते. उदाहरणच द्यायचं झालं तर माझ्या सासूबाई आत्ता 87 वर्षाच्या आहेत, पण 1940 सालापासून म्हणजे वयाच्या 8व्या वर्षापासून त्या रोज वर्तमानपत्र वाचतात. कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 2 वर्तमानपत्र, 3 वर्तमानपत्र आणि 1 साप्ताहिक पत्रिका, अशा प्रकारचं वाचन त्यांचं हे रोज असतंच. आणि ते जर का झालं नाही तर त्यांना चैन पडत नाही. अशा अनेक गोष्टी असतात की ज्या गोष्टी जर का आपण नाही केल्या तर आपल्याला चैन पडत नाही, किंवा एखाद्या वेळेला आपल्याला नको असलेली गोष्ट, एखादा वास असा एखाद्या डोक्यामध्ये भिनतो की तो जर का आपल्याला आला तरीही आपल्याला चैन पडत नाही, म्हणजे तो वास आपल्याला अजिबात चालत नाही. आता ह्याला गरज म्हणायची का सवय म्हणायची का लाड म्हणायचे हे नाही मला माहिती, पण असं सगळ्यांनाच होत असतं. तसं बघायला गेलं तर माझ्या गरजा खूप आहेत, म्हणजे मी कमी आहेत वगैरे असं म्हणायला जाणार ह्याच्यातला काही भाग नाही. गरजा आहेत पण सवयी नाही. म्हणजे उदाहरणार्थ चहा नाही प्यायला तर माझं काही डोकं वगैरे दुखत नाही, किंवा एखाद्या दिवशी असं वाटलं आंघोळ न करता जेवलो तरी फारसा काही फरक पडत नाही. देवाला नमस्कार करायचा असेल, आपण लांबून नमस्कार केला, दर अमुक दिवशी करायलाच पाहिजे वगैरे अशा काहीही सवयी मला नाहीयेत आणि मी त्या लावूनही घेतल्या नाहीत किंवा तशी गरजही पडली नाही. हा, मध्ये मध्ये मला मात्र एक गरज वाटत होती आणि ती म्हणजे रोज रात्री काहीतरी गोड खायची. झोपायच्या आधी गोड खायला लागायचंच. गेला बाजार काही नाही तर चॉकलेट तरी तोंडात टाकायचंच, अशी मला ती सवय जडली होती. पण हा करोनाचा कालखंड आला, म्हणजे मी तुम्हाला सांगते या करोनाला संकट म्हणण्याच्या ऐवजी मी करोना काळ असंच त्याला नाव देईन. कारण की ज्या वेळेला हे सगळ्यांना सांगितलं गेलं की आता करोना येणार आहे, घराच्या बाहेर पडायचं नाही, अमुक नाही तमुक नाही, त्यावेळेला घरातली जुनी जाणती माणसं म्हणालीच असतील की आम्हाला असे अनेक प्रसंग आलेले आहेत. प्लेग होता, महायुद्ध होती, युद्ध होती, भारत पाकिस्तान युद्ध होती, काय कमी का वेळा आल्यात? काही नाही, हे काय 4 दिवसाचे हे आहेत, नाटकं आहेत, त्यानंतर ते जातात. पण आता या करोना काळाने मात्र आपल्याला दमवलेलं आहे आणि या करोना काळामध्ये अनेक गोष्टी ह्या मिळत नाहीशा झालेल्या आहेत. आता उदाहरणार्थ सकाळचं वर्तमानपत्र, ते खरोखर मिळालं नाही की खूप जणांना चहा प्यायल्यासारखं वाटत नाही. त्याचप्रमाणे मुंबईचा वडापाव, पावभाजी, आईस्क्रीम, ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला एवढी सवय झालेली असते की ती जर का गोष्ट मिळाली नाही तर आपल्याला चुकल्यासारखं वाटतं. मला असं वाटतं की ह्याच काळापासून माझ्या डोक्यामध्ये हा विचार चालू झाला की अरे गरज आधी का सवय आधी. मला असं वाटतं की गरज आधी असेल, मग वाटतं नाही सवयच आधी असेल, मग असं वाटतं अरे सवय नाही आधी गरजच असेल. मनातल्या मनात कुठल्याही गोष्टीची चिकित्सा सुरू झाली
की वेड्यासारखं मन त्याच्याच पाठी धावायला लागतं. या करोना काळामध्ये बाकी सगळ्या गोष्टी तर सुरळीतपणे सुरू झालेल्या आहेत, पण भांडी घासणे आणि त्या पुसून जागेवरती ती सर्व भांडी पुसून जागेवर लावणे हे म्हणजे कटकटीचं काम झालेलं आहे आणि त्याचा तिढा काही अजूनपर्यंत सुटला नाही. मध्येच एकदा व्हॉट्सअपवरती एक छानसा जोक आला होता आणि त्या जोकमध्ये असं लिहिलं होतं की द्रौपदीच्या अक्षय पात्राचा आपल्याला उल्लेख झाला रामायण आणि महाभारतामध्ये. घरामध्ये त्या दिवशी नाश्त्याच्या वेळेला रामायण आणि महाभारताच्या अक्षय पात्राची चर्चा चालू होती आणि तुम्हाला मी आधी सांगितल्याप्रमाणे, आधी लागलेल्या शोधाप्रमाणे मी शक्यतो गप्प बसायचा प्रयत्न करते आणि मग संधी मिळाली की आपल्याला जे बोलायचंय ते शांतपणे बोलायचं आणि त्याप्रमाणे मी हल्ली वागत असते. तर ह्या महाभारताच्या अक्षय पात्राच्या ज्या वेळेला गप्पा चालू झाल्या नाश्त्याच्या टेबलावरती, तेव्हा मी हळूच त्या व्हॉट्सअपवरची ती एक छोटीशी गोष्ट सांगितली. हसण्यासारखीच होती, काही फार अशी महत्वाची वगैरे नव्हती. एका गृहिणीने त्याच्यावर लिहिलं होतं की द्रौपदीला कुठल्या ऋषींनी अक्षय पात्र दिलं आणि त्याच्यामध्ये सातत्याने स्वयंपाक होत राहिला, पण आमच्या घरी तर अक्षय पात्र म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसून भांडी घासायची मोरी आहे आणि त्या मोरीमध्ये इतकी भांडी उत्पन्न होत राहतात, कितीही घासली तरी परत एकदा भांडं हे उद्भवलेलं असतंच. खरोखरच आहे बा, भयंकर भांडी घासायला लागतात. आणि ही गोष्ट मी त्या दिवशी नाश्त्याच्या टेबलवरती बोलले की किती भांडी पडतात, नाही आपल्याला ह्याच्यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे. तर माझ्या घरातल्या वरिष्ठ सासूबाई नेहमी म्हणतात त्याप्रमाणे म्हणाल्या की अगं नशीबवानाच्या घरामध्येच भांडी पडतात हो, मोरीमध्ये घासायला. आता हा वाद किंवा ही चर्चा वेगळ्या वळणावर जाणार हे आमच्या सूनबाईंनी ताडलं. दिव्या म्हणजे माझी सून ही अतिशय चलाख आणि हुशार आहे, त्यामुळे तिने लगेचच म्हटलं, अरे वा वा, चला चला, खरंच आपलं घर नशीबवानच आहे, कारण खूप सारी भांडी पडतात. पण आपण आता एक काम करूया, आपल्या आपल्या वाट्याचं नशीब घेऊन मोरीमध्ये ठेवूया आणि म्हणजे घासूया. त्या क्षणी तो विषय संपला. पण मनामध्ये खरोखरीच तो विषय सुरूच होता, केवळ माझ्याच नाही सगळ्यांच्याच, की खरोखरच कितीतरी भांडी घासली तरी भांडी पडतातच. मग ती भांडी कमी पडावी याच्यासाठी काय करावं लागतं? मग त्याच्यासाठी आपण असा काही काही नुकसे आले की अरे ठीक आहे, आपण चमच्यानी जेवूया नको, हाताने जेवूया, किंवा जेवताना चमचा लागतो तो नको वापरूया. मग पातळ भाजी असेल किंवा कोशिंबीर असेल, त्याच्यासाठी भाताचा खळगा करायचा, त्याच्यामध्ये कोशिंबीर वाढून घ्यायची किंवा पातळ भाजी वाढून घ्यायची, आमटी भातावरच थेट घ्यायची म्हणजे वाटी एक कमी पडेल, वगैरे वगैरे वगैरे. अर्थात हे सगळं चर्चा या स्वरूपातच राहिलं, अंमलबजावणी या स्वरूपापर्यंत ते काही पोचणं शक्यच नव्हतं आणि तसं ते पोचलंही नाही. त्यामुळे मला अजूनही पडलेलं जे कोडं आहे की आधी गरज का सवय, ते काही सुटलं नाही. मला असं वाटतं आधी गरज असते, गरज तयार होते आणि मग त्याची हळूहळू सवयीमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि त्यानंतर तर अनेक गोष्टी ह्या सवयीच्या पुढच्या पातळीवर म्हणजे लक्झरी या विषयावरती पोहोचतात. या करोनाच्या काळामध्ये अनेक सवयी, शौक, लक्झरी गोष्टी ह्या कमी झाल्या, संकोचल्या. धुवायला पडणाऱ्या कपड्यांची संख्या कमी झाली, इस्त्री थंडावली, मित्रांबरोबरचं संध्याकाळचं बसणं हे कमी झालं, मुलांच्या हट्टाला वाव मिळेनासा झाला, मैत्रिणींच्या किटी पार्टी आता झूम पार्टीमध्येच रंगायला लागल्या. म्हणजे काय तर आपल्या सवयी या हळूहळू कमी व्हायला लागल्या आणि गरजा आहेत तेवढ्याच फक्त आपल्याला आपल्याबरोबर राहायला लागल्या. या सगळ्यामुळे पैशाची बचत व्हायला लागली. आपण नियमित आणि निरोगी आयुष्य जगायला सुरुवात केली, भीती ना होईना पण प्रतिबंधात्मक आयुष्य जगायला सुरुवात केली आणि हळूहळू आजारपण पण कमी यायला लागली, औषधांचे पैसे कमी झाले, पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये जाऊन आपण सारखे सारखे काही टेस्ट करायचो, त्या टेस्ट सुद्धा कमी व्हायला लागल्या. एकंदरीत काय, एखादी गोष्ट नसेल तर त्यापासून अडायचं नाही किंवा त्यामुळे आता जमतच नाही अशी जी आपल्याला सवय लागली होती ती बऱ्यापैकी कमी झाली. जर का करोनाचं युग झालं म्हणजे ज्या निव्वळ गरजा आहेत त्या तर राहणारच आहेत, पण करोनाच्या काळाचं युग झालं म्हणजे हे जर का 10 वर्ष चाललं
असं गृहीत धरा. तर काय होईल? मला वाटतं आपल्याला जिवंत राहायला आवश्यक असलेले फक्त डाळ, तांदूळ आणि मीठ, मिरची ह्याच्या पलीकडे आपल्याला काहीही मिळणार नाही. आणि त्या निव्वळ गरजा जर का शिल्लक राहिल्या तर आपण अश्मयुगातल्या माणसांसारखं कमीत कमी गरजांवरती सुद्धा जगू शकू. म्हणजे जिवंत राहण्यासाठी जे काही असेल आवश्यक तीच गरज आणि तेच राहील. मग त्याची सवय मात्र होणार नाही. आणि ह्या ज्या सगळ्या सवयी असतील, हा पण शोध मला लागला बरं का, की या सगळ्या सवयी असतील, त्या सगळ्या सवयी हळूहळू आपले आपले रूप बदलायला लागतील आणि फक्त ज्या गरजा असतील तेवढ्याच फक्त राहतील. पण दुसरी गोष्ट पण वाटली, अरे जसं जसं हे करोनाचा काळ संपेल तशा तशा परत आपल्या गरजा आहेत त्या सवयींमध्ये रूपांतरित होतील आणि सवयींचं लक्झरी होईल. आज आपल्याला फोन शिवाय चालत नाही, उद्याही तेच होणार आहे. आणखीन गोष्टी वाढायला लागतील. म्हणजे सवय आणि गरज ह्याच्यात आधी कोण असं जर का ठरवायचं झालं तर त्याचा शोध लागणं हे दुरापास्त आहे. गरज आणि सवय ही अगदी नवरा बायको सारखी आहे, हातात हात घालूनच चालणार. तेव्हा या विषयावरती जास्तीत जास्त मनामध्ये जास्तीत जास्त चिकित्सा करणं हे अगदी काहीच आवश्यक नाहीये, त्याची काहीही गरज नाहीये. जर का ते आपण करायला घेतलं तर गरज आणि सवय हे पण नवरा बायकोंसारखे जर का भांडायला लागले तर करोनापेक्षा सुद्धा मोठं युद्ध संकट आपल्या समोर येईल. तेव्हा काळजी घ्या, गरजा ठेवा, सवयी सोडून द्या.